जमिनीची मोजणी व हद्द निश्चित यांसारख्या अत्यंत तांत्रिक कामे करणाऱ्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागणीसाठी 18 फेब्रुवारी 2026 पासून राज्यव्यापी असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. समान काम समान वेतन या तत्वानुसार तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. यापूर्वी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र शासन स्तरावर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. भूपरिमापक पदासाठी अभियांत्रिक पदवी किंवा पदविकास आवश्यक असतानाही कर्मचाऱ्यांना लिपितवर्गीय वेतन श्रेणी दिली जात असल्याने तीव्र नाराजी आहे. दुसरीकडे इतर विभागांत तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यात आल्याचे कर्मचारी सांगतात. विभागातील रिक्त पदांमुळे नागरिकांची कामे रखडले असून आंदोलनामुळे मोजणी, सिटी सर्व्हे व भूसंपादनासारख्या कामावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी आम्ही भूमी अभिलेख विभागाचे विविध कार्यालयातले कर्मचारी इथे उपस्थित झालेले आहोत. या सरकाराच्या विरोधात आम्ही जो आंदोलन संप उभारलेला आहे, आमची जे राज्यस्तरीय कृती समिती आहे त्याच्या वतीने हे आम्ही आंदोलन आयोजित केलेले आहे. आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वेळोवेळी होणारे अन्याय हे सरकारच्या ध्यानात यावे. यापूर्वी सुद्धा आम्ही खूप सारे आंदोलन केले. मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही आंदोलन केलं. त्याचं आम्हाला फक्त आश्वासन दिलं 150 दिवसामध्ये म्हणजे आम्ही तुम्हाला तांत्रिक वेतन देऊ, पण आजपर्यंत आम्हाला ते मिळालेलं नाही आहे. त्याच्या निषेधार्थ आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मेन मुद्दे आमचे आले, आम्ही एवढे तांत्रिक बाबीचे कामं करतो, धरणापासून ते रस्त्यापासून ते एव्हरीथिंग म्हणजे जेवढे काही जनतेच्या निगडीत आमचे काम आहे, आम्ही तांत्रिक बाबीचे काम करून सुद्धा आम्हाला त्या बाबतीत वेतन मिळत नाही. म्हणून आमच्यामध्ये खूप असंतोष वाढलेला आहे. जर आमच्या मागण्या जर शासनाने जर पूर्ण केल्या नाही तर हा आमचा जो लढा आहे हा कायमस्वरूपी राहील. आणि जोपर्यंत शासन आम्हाला बनवला नाही किंवा आम्हाला तांत्रिक वेतन लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही, असं मी महाराष्ट्राच्या तमाम भूमी अभिलेख कर्मचाऱ्याच्या वतीने आपणास सांगू इच्छितो. आणि टप्पे म्हणजे आज आम्ही कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आमच्या ऑफिसचे सगळे आमची मोजणीची जे मशीन आहे त्या कार्यालयात जमा केलेले आहे. आणि 22 तारखेपासून आम्ही सगळे सामूहिक रजेवर जाणार आहोत. त्या प्रकारे आम्ही रजेचे अर्ज कार्यालयामध्ये दाखल केलेले आहे. आणि 27 फेब्रुवारी 2026ला आम्ही माननीय जमाबंदी आयुक्त कार्यालय संचालक पुणे या कार्यालयामध्ये आमच्या धडक मोर्चात जाणार आहे. आणि त्या मोर्चामध्ये आमच्यावाले तमाम महाराष्ट्रामध्ये लाखो कर्मचारी आक्रोश धडक मोर्चा करण्यासाठी हजर होणार आहे. याची पण शासनाने नोंद घ्यावी, दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने तांत्रिक वेतन श्रेणीसाठी दिनांक 18/2/2026 पासून काम बंद आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे. त्याचप्रमाणे दिनांक 23/2/2026 ते 27/2/2026 पासून सामूहिक रजेवर सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर शासनाने या मागण्यांची दखल घेतली नाही तर दिनांक 2/3/2026 पासून आम्ही कायम बेमुदत संपावर जाणार आहे. आमची प्रमुख मागणी 1 ते 9 मागण्या असून त्यापैकी पहिली प्रमुख मागणी आहे तांत्रिक वेतन. समान काम समान वेतन ही आमची प्रमुख मागणी आहे.